ओव्हरऑल तर बघा हे वर्ष चांगलंच आहे तुमच्यासाठी आणि हेल्थ रिलेटेड पण मला असं दिसतंय की थोडंसं साईडलाईन करू शकता तुम्ही बिकॉज ऑफ कामं खूप जास्त असतील, मीटिंग्स खूप जास्त असतील, तर मग असं होऊ शकतं की तुम्ही हेल्थकडे थोडं दुर्लक्ष करताय, झोप वगैरे कमी होते, एन्झायटी येते, ओव्हर थिंकिंग होतं बिकॉज मोठं काही करण्याचे चान्सेस खूप 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 जास्त आहेत तुमचे. सो त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या हेल्थवर पडू शकतो. तर बॅलन्स करून कुठेतरी चालणं अति महत्त्वाचं आहे एक नंबरवाल्यांसाठी हे वर्ष. यावर्षी तुम्हाला उपाय जर आपण बघितले तर तुम्ही ना वॉटर एनर्जीला थोडं जास्त कन्झ्युम करा, पाणी थोडं जास्त प्या. असंही पाण्याची कमी तुमच्या शरीरामध्ये असते, पण सूर्याचा जास्त इफेक्ट असल्यामुळे आणि ऑलरेडी तुम्ही सूर्यप्रधान असल्यामुळे सूर्य कसं पाणी कमी करून टाकतं ना, तर त्याप्रमाणे शरीरामध्ये पाण्याची कमी होऊ शकते. तर पाणी जास्त प्या आणि कॉन्फिडंट राहावा. ओव्हर थिंकिंग करू नका, म्हणजे ना प्रॉब्लेमबद्दल किंवा कामाबद्दल जास्त विचार नका करू. रात्री स्वतःला स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करा बिकॉज ओव्हर थिंकिंग असणार आहे तुम्हाला खूप जास्त आणि मेजर रिझन हेल्थ खराब होण्याचा ओव्हर थिंकिंग असेल. झोप न होणं हे मेजर कारण असेल तुमच्या आयुष्यामध्ये. चालण्याची सवय लावू शकता तुम्ही स्वतःला या वर्षामध्ये की चालण्यामुळे ना एन्झायटी, स्ट्रेस थोडासा कमी होतो. तर रोजच्या रोज चालायचा प्रयत्न करा, सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी जर चालला जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला तर खूप जास्त चांगलं आहे तुमच्यासाठी, तब्येतीमध्ये फायदाच होईल. बाकी तर आपल्याला माहितीच आहे की सूर्याला पाणी द्या, ओम सूर्य नमाचा जाप करा, हे तुमच्यासाठी फायद्याचं राहील.